आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा. आज खरं तर मला सांगायला आनंद होतो. काही वर्षा अगोदर मी आणि माझ्या बरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख असे वामनजी म्हात्रे की जे 1995 पासून पालिकेच्या गेल्या निवडणुकीपर्यंत महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून, महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती सभापती म्हणून सातत्याने महानगरपालिकेमध्ये आपल्या कामाचा ठसा हा नेहमी उमटवत असायचे. माझे आणि त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण असे संबंध आणि या मैत्रीपूर्ण संबंधामध्ये ते नेहमी असं सांगायचे की कधीही रवीजी तुम्हाला मदत लागली तर मी तुमच्या बरोबर आहे. आणि माझ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये पूर्ण सहकार्य इथे असणाऱ्या या सगळ्या शिवदूत की ज्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारे विचार न करता या सर्वांनी त्या वेळेला माझ्या बरोबर राहिले. ज्या वेळेला वामनजी यांच्याशी चर्चा व्हायची त्यावेळेला ते नेहमी असं म्हणायचे की मी कडवट शिवसैनिक आहे, त्यामुळे मनात फार इच्छा असतात तरी सुद्धा थोडासा विचार करावा की न करावा असा द्विधा मनस्थितीत मी नेहमी राहतो. आणि मीही कधी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं असं मी कधी त्यांना सांगण्याचाही प्रयत्न केला. परंतु मला तो दिवस आठवतो, जे जागृती ताई आहेत त्या भांडूपच्या आमच्या भाजपच्या नगरसेविका आहेत, त्या त्यांच्या कन्या जेव्हा भांडूपमध्ये अशाच एका अटीतटीच्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही सर्वजण मिळून काम केलं, तेव्हा नेहमीच वामनजी म्हणायचे की माझी मुलगी आता पहिलं पाऊल तिने भाजपात टाकलंय, वाटतं आता याची सुरुवात कदाचित व्हायला लागली की काय असं ते नेहमी म्हणायचे. पण एक गोष्ट फार महत्वाची आहे की गेल्या काही दिवसांमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मी प्रत्येक महानगरपालिकेतील असणाऱ्या वर्षानुवर्षाचा असणाऱ्या या भागामध्ये राजकीय प्रवास आणि या राजकीय प्रवासांमध्ये विविध पक्षांमध्ये काम करणारे, परंतु एक सामाजिक बांधिलकी ठेवून कुठेही असा विचार न करता मैत्रीपूर्ण संबंध ठेवलेल्या प्रत्येकांना जेव्हा जेव्हा मी भेटतो आणि मी त्यांना सहज सांगण्याचा प्रयत्न करतोय की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला मला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये एक वेगळ्या दिशेने जायची गरज असेल, या शहराला एक वेगळी पारदर्शकता आणायची जर असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही. आणि मग यासाठी तुमच्या सर्वांच्या साथीची गरज आहे. सर्वांनी मिळून हा जर विचार केला
तर ते सहजपणे शक्य होईल. आणि तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक जणांना असं वाटायला लागलं की होय, आपल्याला नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात पुढे जावं लागेल, देवेंद्रजींच्या नेतृत्वात पुढे जावं लागेल. आणि म्हणून आज खरं तर अनमोल आणि त्याच्याबरोबरच्या असणाऱ्या ह्या सर्व सहकार्यांनी आज भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून आज भाजपामध्ये प्रवेश केला. मी त्यांचं आणि त्यांच्याबरोबरच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो.